काय म्हणते बोला. काय दिवस आले आपलं. काय करणार मग ते पोराचं लग्न केलं, ते सोन्यासारखी सुना आणि सोन्यासारखी दिवस येते. मोठीची लेख पाहिजे होती तुला सून, गरीबाची केली असती तर जीव लावला असता. गायांना टाकलंय बघ मी ते म्हशीला टाक खायला. आता एवढं झालं का नाही अजून तुमचं? अरे कर किती वेळ झालं एवढंच काम करताय तुम्ही दोघं पण? करते सुनबाई हे काय आता एवढं नेऊन टाकतोय गायांना. काय सुनबाई काय नाही, तुम्हाला तर नुसतं तेवढंच येतं बारीक तोंड करून बसायला. लोकांना असं दाखवता जसं काय तुम्हाला लय अख्ख्या गावचं काम तुम्हालाच करायचं असतं. नाही सुनबाई आम्ही कुणाला काय बी नाही सांगत. अहो मला माहितीये तुम्ही किती बारीक कळ करता ते. तुम्हाला खायला प्यायला नसल्यासारखं तोंड करून बसता दिवसभर. एवढं मी सकाळपासून संध्याकाळ करते काम तुमच्यासाठी, स्वयंपाक करून ठेवते एवढा सोन्यासारखा, तरी तुम्हाला काही माझी किंमत नाही. शेण काढलं गुरांचं, खायला टाकलं, आता परत खायला टाकतोय, पाणी पाजायचे अजून. आता एवढं सारखं हात चालू आहे. अजून रानातून काढून आणले तेव्हा ते कुठे केली ना तर नेतोय की पोरग करत कर काय सगळं. किती गरीबावानी दाखवता, किती केविलबाना, पण तुम्ही अशा नाही. मला माहितीये मीच तुमची चालू ओळखलेली आहे. आणि तुम्ही पण मामा नका सांगू. जेवढं होतंय तेवढं करतोय ना. आता काय नाही करत, एवढं एवढंसं करायचं आणि एवढं गावाला दाखवायचं, असं आहे तुमच्या दोघांचं. म्हणजे लोकांना वाटा असून बघा किती जाच करती आणि सासू किती जाच करते ते नाही दाखवत. नाही ग सुनबाई, आम्ही कुणाला काय म्हणत बी नाही. बघ काम करतो की सगळं आम्ही, आणि आम्ही असं कशाला म्हणू बरं. तू काम करा, तुम्ही त्याच लायकीचे आहेत, त्याच्याशिवाय तुम्हाला नाही कळणार. हुंडा घेताना माझ्या बापाकडून एवढा हुंडा घेतला. नाही सांगत कुणाला. कसं का आम्ही कशाला आपल्या घरातलं बाहेर सांगत असतात का कुठं? नाही सांगता तुम्ही. काय झालं नाही सांगायला? नाही सांगत बाळ, नाही सांगत. शेजाऱ्यांना बरं कळतं तुम्ही हे काम करता म्हणून. घरातल्या गोष्टी बऱ्या बाहेर जातात, सांगितल्याशिवाय तर नाही कळत ना. नाही सांगत. अरे आता कसं सांग. आता नका बारीक तोंड करून बघू माझ्याकडं, मला नाही तुमची माया येणार. बरं सुनबाई, त्यांना गोळी खायची, जेवायला देखील. आता मी तुम्हाला जेवायला काय मी तुमचे हात धरलेत का? हे काय हे असलं तुमचं पटत नाही मला. जसं काय मी तुम्हाला तुमचे हातच धरून बसलेत खाऊ नका म्हणल्यासारखं. पण एवढं उरका आधी आणि मग खा. परत नाही तर होत आहे तसंच. ते कशाला माझ्या बोकांडे अजून 4 शेळ्या घेऊन ठेवल्यात काय माहिती. मला नाही जमत रानातली कामं. माझ्या आई बापाने कधी मला रानामध्ये पाठवलं पण नाही काम करायला. घरात घुसलं की परत चिडते आमच्या. तू घरात नाही यायचं तुमचे पाय अवतार घेऊन. म्हणूनच तुला म्हणले की आमचं बाहेर बसतो, आम्हाला दिन थोडी भाकरी. तुम्ही तुमचं हे आंघोळ बिंघोळ करून थोबड हात पाय धुवून ना मग घरात या. कारण फरशी पुसून माझं पर केपाट जात आहे. आंघोळ केली की सुनबाई आम्ही, पण आता रानातून जाऊन आल्यावर असं शेणकूर करायचं म्हणल्यावर होतच ना. सारं खराब होते, हात खराब होते, पाय. आमचं बाहेरच बसतो, आम्हाला दे भाकर आणून थोडीशी. रातची असली तरी हे बघा, तुम्हाला ना भाकर तुकडा काय भेटणार नाही. आणि मला तुम्हाला हे सांगायचं होतं, आता तुम्हाला इथं राहायचंय तर राहा. ते बघा तिकडे आहे ना ते छप्पर आहे, आणि त्या छपरामध्ये हाताने करून खायचं, नाही तर सरळ नीट घर सोडायचं आणि रस्ता नीट धरायचा. नीट जिकडे जायचं तिकडे जायचं. मला काय सांगायचं नाही अजिबात. मी तुम्हाला सांभाळायला रिकामी नाही. माझ्या काही तुमचं माझ्याच्याने करणं होत नाही. काय काय अरे ह्या वयात नको आम्हाला हाकलू घराच्या बाहेर. कुणी बघितलं तर लोक नाव ठेवतील. काय नाव ठेवतील? मला काही नाही फरक पडत. कुणी नाव ठेवले तरी काय ते येत नाही तिथं घरामध्ये करायला. कुणाचं काय मी एवढा विचार करू? दुसरेच माझा विचार करत नाही तर मी दुसऱ्यांचा विचार का करू? एकच लेकरू आहे आम्हाला ना. आता कुठं जाऊ आम्ही? तुम्ही नाही सांभाळलं कुठं जायचं? जाऊ कुठं पण. मला काय नाही सांगायचं, नाही तर तुमच्या लेकाला सांगा. नको तुझ्या पाया पडतो. नको पसरते बाई, नको असं करू. नको येड्यावानी करू. आम्ही कुठं जाणार सांग बरं? नको लावू आम्हाला घराच्या बाहेर. आता नाही होत तिथं करतोच ना. आम्हाला होईल तेवढं. खायचंय ना तिकडे जायचं छपरामध्ये आणि हाताने करून खायचं. नाही जमत तर सरळ इकडचा रस्ता धरायचा. मला सांगू नका. ऐक पुरी, ऐक कर. नको येड्यावानी करू. असं काय करावं? तू कुठं जायचं सांग. चला आता काय एवढं कष्टाने कमवलेलं कुणाला सांगावं? आता आपलीच इज्जत जायची. कसं सांगायचं लोकांना पोरांनी सोनांनी घराच्या बाहेर काढलं म्हणून? नका चल आपण सांगू की आपण तीर्थयात्रेला चाललो म्हणून. नको आपल्या खिशात रुपया सुद्धा नाही कुठे घेऊन काय खावत बी करू. चल होत नाही बघा काय करावं. कष्टानं घर बांधलं, पावलं तुटलं ना बघ. चालते अजिबात इथं थांबायचं नाही. चला ऐक नको असं करू.
काय नको असं करू. वैताग आलाय मला तुमच्या अशी केबिळवानं किती जर तोंड केलं तरी मला तुमची माया येत नाही. निघा आपला करतो रस्ता ना करा. काम, करतो ना आम्ही. काय सांगशील ते काम करतो. नको असं करू. मला काही तुमच्या कामाची गरज नाही. मी गडी ठेवीन कामाला. निघा तुमचा लोक रस्ता करा. नाव ठेवतील की सुनबाई. कुणाला नाव ठेवतील? मला ठेवतील ना. ते माझं मी बघून घेईन. लोकांचं नका सांगू. आतापर्यंत लोकांचं सांगू सांगूनच मला बेजार केलंय. बर त्याला तर येऊ दे की, त्याला भेटून जातो. निघा नंतर. काय अगं ऐक, नको आम्हाला सही करू. आले मोठे शहाणपणा करणारे. नको रडू. चला काय किती तिला हात जोडले आणि पाया पडलो तरी तिला काय माया येणार आहे का आपली. नको रडू, नको रडू. काय करावं त्या पुरीला. एवढा जीव लावला स्वतःच्या पुरीसारखं. कोणत्याच गोष्टीची कमी केली नाही, पण का ती अशी वागली. काय सांगायची मला तर गोळ्या नाही अगं. पाणी लागली तुम्हाला. आता कसलं पाणी आणि काय. असं बी मरायचंय तसं बी मरायचं. जाऊ दे ना, पाणी तर प्यावंच लागेल. तिथे चांगली जरा. नको नको बस तिथंच. आता लई हातपाय दुखायला लागले. काय दिवस आणलेच आमच्यावर. पाणी सुद्धा नाही पिऊन दिलं. सासरवाडीत मस्त कोंबडा बिमडा खाऊन. काय 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 झालं. हे माझ्या आई वडीलच वाटतं. आई सारखं दिसतंय कोणतरी. काय आई सारखे दिसत. आईचे. आई अरे बाबा तू कशी रे इकडे बाय. हो इथं काय करताय तुम्ही. अरे तुझ्या भाऊजानी घराच्या बाहेर हकलला आम्हाला. रडते का. हो बघा ना हे काय. आणि दादा काहीच नाही म्हणलं होय. त्याला काय म्हणाल. काय झालं काही. अगं आई पण ते घर तुमचं आहे आणि तुम्ही असं कसं काय निघून आलात. काय सांगायची. कुठं तमाशा करते. त्यांना घराच्या बाहेर काढायचे तुम्ही. लय छळ करते. जा बापू आमचा जेवायला देत नाही. घरातले सगळे काम काम सारखं खायला मागितलं तरी तिने तोंड टाकावा. वाईट वाईट बोलावा. वाटतं कुणाला सांगावायचं. आपली इज्जत घालायची. आपले दात ना आपलेच पण घरात येऊ देत नाही का हाताने जेवण घेऊ देत नाही. तिला आम्ही घरात घुसलं की म्हणजे वास येतो तुमचा. बघवत नाही हो. हे काय अवस्था झाली माझी. आपण काय म्हणून सासरवडील चाललो. हे काय चाललंय. आम्ही तर तुला भेटायला येत होतो. म्हंटल आता चांगलं आई वडिलांना भेटता येईल. बरेच दिवस झाले म्हणून त्याला सासरवडील जाऊ. तुम्हाला सांगावं असं वाटतं. नको लेकराला कसं. तुम्ही फोन करा आम्हाला. त्याला काय 2 मिनिटात आपण सरळ करू. बाबा तुमचा जावई हा तुमच्या लेकासारखाच आहे. हा का मला परक्यासारखं धरताय. कशाला ग बाई तू सासूर वाशीन. तुला कशाला आम्ही ताप द्यावा. सासर वाशींचा काय विषय आला मामी. वाटतं लेकराचं चांगलं चाललंय. आपण कशाला सांगायचं आई तिला बाबा परत. मी तुमची मुलगी आहे. मग मुलीला नाही सांगणार तर कोणाला सांगणार सांगा बरं. नाही ग बाई पोरीचा संसार सुखाने हो हीच एक आईची इच्छा असते म्हणून तिच्या संसारात नाही डवळ डवळ करू. अगं, पण तुम्ही माझ्यासाठीचे कर्तव्य पार पाडले. आता माझं कर्तव्य नाहीये का तुमची काळजी घेणं. हा आणि ती तुमचं एवढं छळ करते. तुम्ही एका शब्दाने काही बोलले नाहीत आम्हाला आणि सगळं सहन करताय. एक फोन केला तुम्हाला न्यायला आलो तुम्ही. पाहुणं कसं सांगायचं. कशी इज्जत घालायची. कसं सांगायचं जावायला. आम्हाला आमच्या पोरांनी घराच्या बाहेर काढलं. सुनांनी घराच्या बाहेर काढलं. आणि तुम्ही मग इकडे चालले कुठं होते या अवस्थेत असं? लांब जावा कुठतरी. कुणाला लांब वगैरे नाही कुठे नाही. हा निर्णय मामा चुकीचा आहे. कुठं जाणं वगैरे. तुझी सासू काय बी म्हणून अगं आई माझी सासू नाही ग तशी. खूप चांगल्या आहेत त्या. त्यांना आहे ना आपल्या घरी नेण्यापेक्षा यांच्याच घरी जाऊ. काय म्हणतो तुझा भाऊ आणि ते मी आहे. पाहतो मी काय करतो. ती माझ्या बहिणीसारखीची पाहू काय करते ती. बोलून द्या मला. बोलली तर काय फरक नाही पडत. तिकडे बोलल ती कशा. काही फरक नाही पडत. मला बोलली तर बोलून द्या ती. बरं आई मी तुमच्यासाठी ते सहन करतो. ते बरोबर आहे. किती दिवस असं सहन करा तुम्ही. आणि दादाला पण कळलं पाहिजे ना ती अशी माग काय वागते ती. त्याला नको कळायला का. चला तुम्ही बरं आमच्या घरी तुम्ही राहताल. किती दिवस राहताल. महिनाभर राहताल. 2 महिने राहताल. पाहुण्याच्या दारात किती दिवस राहायचो आम्हाला. बोलू दे. तुमच्यासाठी सगळं ऐकून घेईल. आणि ते तुम्ही बांधलेलं घर आहे दोघांनी. त्यांना बाहेर काढतो मी घराच्या. चल उठ तू. ओ चला तुम्ही. चला तुम्ही मामा चला. चल असं सोडून जायचं नाही सांगायचं. सांग बरं. हे असं काय अवस्था तुमची. चप्पल नाही पायात काय नाही. कुठं लोकांना तमाशा दाखवता. आपलं बिल घटा घटा.
इथं कुठं पाणी पिताय रस्त्यानी मग तहानच लागली ना, मग आता काय करणार? तहान लागल्यावर कळतं का चांगलं पाणी? या गाडी घेऊन. हा मी गाडी घेऊन येऊ चला. अरे काय तू वाटते होय? मग काय आता म्हातारे कुठे दिसत नाही. काय माहिती कुठे गेले, सगळं काम माझ्या बोकांडी टाकून. कुठेही नाही टाकली गुरांना, काय नाही का त्यांच्या ज्याने होतं का कोणतं काम वेळेवरती? एका कामाला लावतात 10 घंटे. गेलेत कुठे नेमकं काय माहित नाही काय? मला नाही माहिती, तुमचं तुम्ही बघा. अहो मला नाही माहिती, सारखं मी सारखं गावात जाऊन येऊस तर तू सांगत माहित नाही मला. तू घरीच होती सकाळ. मी घरीच होते, मला काही घरातले काम आहेत का नाही तिकडचे, का मी त्यांच्यावरतीच लक्ष ठेवून बसू? तुला एवढं लक्ष सांगतात नाही बाबा, विचारायचं बाबा कुठं चाललात, काय चाललं असली तर. मला ते कधी गेले कुठे गेले मला काहीच माहिती नाही. मी कसं विचारणार? मला दिसले असते तर मी विचारलं असतं ना. मग आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे? मला बघावं लागणार कुठे गेले कुठं नाही. जा ना मग बघा, माझ्यापाशी काय करता? गडे तुझं एक लाख अवघड आहे सारखंच. आई बाप नुसते. बायको तर काही दिसतच नाही. तुझ्याकडे तर तुझ्या पैसे 24 तासात ना का तू. अरे काय रे दाद्या? बघा तब्येत चांगली केली, स्ट्रॉंग चांगली केली. काय म्हणतात? भरपूर मस्त आहे तू. कुठे घालतात तुम्ही? कुठं गेलतात? हं? तुला माहिती नाही का ते कुठं गेलते? आई इकडे ये. अरे अगं मी गावात जाऊन आलो, मला कसं काय माहिती ना तू. हा का? मग जरा घरात लक्ष ठेवत जा ना. आई बापांना कुठं टाकले तुझ्या बायकोनी ते? तुम्ही कसं काय आलात पण? जाऊ दे, तुम्ही कसं काय मी अचानक आला? नशीब आम्ही आलो म्हणून आई बाबा जिवंत तरी आहेत. काय हो आम्ही रस्त्याने भेटले ते. अरे दादा, अरे मी तुझ्या बायकोला विचार ना, अय, लावून काय बसलाय? काय हो वहिनी, काय हाताची घडी घालून काय बस सांग की पटापटा. मला नाही माहिती. तो तुम्हाला नाही माहिती म्हणजे? तुझ्या बायकोनी माझ्या आई बापांना घराबाहेर काढलंय. हा होय. अरे त्यांचं घर आहे ना हे. वहिनी, अहो तुम्हाला थोडी पण लाज नाही वाटली का हो? तुम्हाला मी इकडे इथं बघून आलेली बोल. आवडत नाही. तिकडे काय आहे? तुम्हाला मी इथं आलेली आवडत नाही ना, म्हणून मी येत सुद्धा नाही. वर्षातून 2दा फक्त माझ्या आई बापाला आणि भावाला भेटायला येते. तुमचा राग माझ्यावरती आहे का? तिकडं काय आहे? आई-बापावर तिकडं. काढलं का? हो, तुम्ही असं वागताय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा वहिनी, कर्माची फळं आहे ना इथंच फेडावी लागतात. ते तुम्ही आज जे काही वागलात ना माझ्या आई वडिलांसोबत, तेच तुमच्या आई वडिलांचे हाल असणार आहेत तिकडे, आणि असणारेच नाही आहेतच. काय वागते तुमची भाऊजाई तुमच्या आई वडिलांसोबत? आमच्याच गावात आहेत ना, आम्ही काय पाहत नाही काय? हो, एवढं पण आती नाही करावं. तुम्हाला जशी तुमच्या आई वडिलांची कळकळ लागते ना, तशी आम्हाला पण आहे. काल एकाला आई वडिलांपासून दूर करताय, आणि दाद्या तू मुग गिळून बसला खरे. ते झालं आता पाहिजे. आहे इंचा ते मला काही सांगणार शब्दाने कुठे काय गोष्ट सांगितलं, कोण काय झालंय तू काय बघ, घराची. घरी राहतो, कुठं राहतो? सांगायची वेळ का? त्यांचा अवतार बघून कळायला पाहिजे. झाले की आमच्यावरच परत पाऊस पडणार. काय सांगायचं तुला? त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघवत नाही रे. बघ जरा त्यांच्या काय अवस्था आहे बघ. पण मला यातलं शब्द बिजाची काय माहित नाही. आता काय अरे मग बोलू? तू असतो कुठं? आता गावात मी गेलो गाव मागा काय होत. तू गटूड असतं काय? हं? आता काम बी राहतात, दूध आलं काय होणं, गुराढोराचं हे सगळं बघावं लागतंय मला. काम करतोस, पण तुझ्या बायकोला जाब विचारायचं काम तुझं आहे. विचार ना आता तिने काम आणून खाली अरे घातली. सांग की लवकर. मुग गिळून बसले ना तर बसती या. स्वतःच्या पोरी सारखा जीव लावला तरी घेऊन बाहेर काढलं. चाललाय सोमा? तायडी कावा आली? आधी आता बरं झाले, आता झालं झाले. रे. काय आरडाओरडा चाललाय? का कुरडत आहेत? काय चाललंय? काय माझ्याच आई वडिलांच्या घरातून, त्यांच्या हक्काच्या घरातून बाहेर काढले. कुणी? तुम्ही एक काम करा ना, तुमचं बिराड बांधा निघा. अरे लाज वाटते जमतंय. का तुला? स्वाम्या, लाज वाटते का? आई बापाला घराच्या बाहेर काढत असतात का? अरे मला माहित नाही बाबा, हिने काय कुठं ना केलाय माग. आता काय सांगू? तुला काय माहित नाही, तोंड उचकणार तिचं लावलं 2 ठोक. नाही नाही दादा, हा? आजचं जाऊ देत. नेहमीच हेच झालेले. रोज आई वडिलांना घालून पाडून बोलती, त्यांना सगळी कामं करायला लावती. हिचे हातपाय मोडलेत का? हा, ही कशासाठी सून? आतापर्यंत त्यांनी आपल्यासाठी कष्ट केले. ते मला पण सासू सासरे, पण एवढं आती नाही करावं रे आपल्याला. आपण पण तेच करणारे पुढे. आपण पण सासू सासरे होणार आहे कोणाची तरी. अरे लाज वाटल्या पाहिजे तुम्हाला वहिनी. तुम्ही नाही म्हातारे व्हायची. मला काय म्हणायचंय, कुणी मला एवढं सांगायची गरज नाही. हा? शेवटी काही जरी झालं ना, तर मला सांभाळायचंय त्यांना. काही जरी झालं तरी हा. लांबून येऊन एवढी पुशालकी नाही हाणायची आमच्यावरती. घेऊन घराच्या बाहेर हाकलच आणि अशी सांभाळणार आहे का? अरे जीव द्यायला चालले होते ते. कुठे काय? तोंड दाखवलं मग? असतं? सांग ना तू. कोणाला आई बाप म्हंटल असतास? अरे तुला काय आखलीच बा, हाय का नाही रे काय? नको सोम, हा? देईन 2 ठोक ठेवून. हाणू द्या, 2 ठोके टाकू द्या. अरे आई तू गपला का? मला 2 ठोकं टाकलं ना, जागे जर सरळ होईल ती बी.
हे तू आधीच करायला पाहिजे होतं दाद्या. मला माहितच नाही ना बाबा काय झालंय घरी, काय राडा झाला हे सुद्धा माहित नाही मला. मी करणार तरी काय मग. तो बायको घेतली डोक्याव कशाला माहित होईल. आणि काय ग वहिनी, तुला तुझ्या आई वडिलांच्या घरची परिस्थिती माहिती नाही का? हा अगं खायला तरी अन्न होतं का? तुझ्या वडिलांचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला ना तेव्हा तुमच्याकडे पैसे सुद्धा नव्हते. माझ्या आईने स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवून तुझ्या वडिलांचा जीव वाचवलाय. त्यांच्या हॉस्पिटलचे पैसे भरले ते, आणि तेव्हा तुझे वडील वाचले ते. आणि तू ह्या अशा देव माणसांना घराबाहेर काढायला निघाली. हेच नसते तर तुला तरी आई बाप भेटले असते का? तुला मुलगी म्हणून कुणी सांभाळलं असतं सांग ना? तुला माहेर भेटलं असतं? आज माझ्या आई वडिलांमुळं तुझे आई वडील जिवंत आहेत हे लक्षात ठेव. पण तुला त्याची जाणीव नाहीये. कशी असेल ना? तूच फक्त स्वतःचाच विचार करणारी स्वार्थी बाई आहेस. सासूबाई चुकलं माझं खरंच. मी हे सगळं विसरले होते हो, खरंच विसरले होते मी. एवढं मोठं घर, ह्या घराची एकुलती एक सून म्हणून तुम्ही खूप लाड केला माझा, आणि त्या लाडाने वेडी झाले, स्वार्थी झाले मी. तुम्ही चूक केली, सगळं माझ्या हातामध्ये दिलं. पण मला कळलं नाही की मी कोणत्या ह्याच्यात वाहत गेले. पण मी मनाने अशी वागले नाही. काही लोक पण येतो ज्यांनी मला भरकटवलं. खरंच मी यापुढे अशी नाही वागणार. वहिनी तू रडावं म्हणून नाही बोलत आहे, किंवा तुला दुखवायचा आमचा हेतू नाहीये. तू काय आमची दुसरी परकी आहे का ग? पण अगं त्यांना कोणी ग तुझ्याशिवाय? सांग ना, तू लेक होऊन राहा ना. हे घर सगळं तुझंच आहे. मला काहीच नकोय तुमच्या दोघांचं. फक्त माझ्या आई वडिलांसारखं जग ग. बाकी अपेक्षा नाहीये तुझ्याकडून. सासूबाई चुकले मी, मला माफ करा. यापुढे कधीच मी तुम्हाला अंतर नाही देणार. मला लागतच काय रे 2 टाइम. मला खरं सांगू का? काय मागतो तुला सांग बरं. तुझी चूक तुला कळाली ना बाबा, तेवढ्यातच सगळं आलं मला. दाद्या तू पण जरा आई वडिलांकडे लक्ष दे रे. मला माझ्या चुकीची जाणीव अरे, करून देणार कुणीच नव्हतं. यांनी फोन केला ना कधी, ते बघ काय लेखीला फोन करण्यापेक्षा सून आमची लेखी सारखीच आमच्या घरात, कधीच सांगितलं नाही. कसं सांगायचं पाहुण्या रावळ्यांना आमचं काय चाललंय, काय हाल होते, कसं सांगायचं? आता तुम्ही तरी मला कधीतरी सांगत जा की आता. अरे धमकी द्यायची, घर सोडून जाईन, काय करायचं सांग? कोणत्या आई बाबाला वाटतं मुलाचा संसार मोडावा? संसार तुमच्यापेक्षा मला संसार लय महत्वाचा नव्हता म्हणून मेन म्हणजे. तुम्ही मला जन्म दिलेला या. वाटलं ना, पण प्रत्येक जुन्या नाव ठेवीन त्यांना सून सांभाळताय ना म्हणते. नाही, खरं तर मलाच तुम्हाला सांभाळता नाही आलं. पण ताई यापुढे तुम्ही पण येत जा, मी तुम्हाला पण काहीच नाही बोलणार. मला तुमचं काय नको, आम्ही कधीतरी येत असतो. ते बी आज ही म्हणे चल जायचं, योगायोगाने रस्त्यात भेटले. आता कुठेतरी विहिरीत जीव दिला असता. नाही. आणि आई बाबा इथून पुढे असं काही चुकीचं पाऊल उचलायचं नाही तुम्ही. ती पण तुमचीच आहे आणि तुम्हीही तिचेच आहेत. आणि आता तिला तिची चूक कळली ना दाद्या, दोघांचा संसार आहे ना, तर तुम्ही दोघांनी आई वडिलांकडे लक्ष दिलं पाहिजे. आज त्यांची पुण्य येई म्हणून तुम्ही जगताय व्यवस्थित. सासूबाई नका रडू. आता जाऊ दे, आता त्यांना पश्चाताप झालाय. आता काय द्या सोडून आता. होय जेवण बिवण. खरं तर मला एवढंच म्हणायचंय, प्रत्येक सुनाने आपल्या सासू सासऱ्यांना ना आई वडिलांसारखं समजलं पाहिजे. तुला समजलं याच आमचं समजा बाकी झालं. मी कित्येक दिवसाचे असतात होते. आका हिला समजलं, हे लय भारी झालं बरं का. मेन म्हणजे तू आली म्हणून समजा चांगलं झालं. आम्हाला हे काहीच माहित नव्हतं. दाजी तुम्ही टायमिंगला आलात बरं का खरंच. मी काय म्हणते आता, त्यांना इथंच बोलणार आहेत का? चला की घरात. दाजी मी कोंबडा कापून आणतो गड्यात तुम्हाला. कोंबडा काप चाललाय का मोठा? चल चला आणतो म्हणे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्या एखादं खांद्याचं फक्त आणतो तुम्ही वा पुढं, मी घेऊन येतो, टेन्शन घेऊ नका.